जय श्री महाकाल मित्रांनो, काल आम्ही रात्री 11:30च्या दरम्यान आम्ही इकडं टेंट वगैरे लावला होता आणि पायाची अवस्था बघा काय झाली, फोडबीड आलं आहे. अजून इथून केदारनाथ 6 किलोमीटर आहे. आम्ही जेवलो रात्री, त्याच्यानंतर तर आम्हाला चालायला पण जमत नव्हतं. तिघंजण आमच्यासोबत होते, दोघंजणं ते गेले पुढं आणि आपल्यासोबत एक भाव आहे आणि मी, आम्ही दोघं इकडेच थांबलो आहे. मला दाखवतो बाहेर की वातावरण कसं आहे. समोर बघा एकदा बर्फ आणि आम्ही कसं ठिकाणी लावलं होतं ना ते पण दाखवतो. हे बघ इकडं डोंगर आहे. रात्री काय समजतच नव्हतं, लावून टाकलेलं आम्ही सकाळ. लय बेकार पाय दुखायला लागले होते, चालायला नाही होत. आणि आम्ही बघा इकडून खालतून आलेलं आहे असं चालत. अजून आम्हाला इथून 6 किलोमीटर तरी जायचं आहे, तरी रात्रभर यात्री चालतच आहेत. आणि हवा माणूस चला तर मित्रांनो, टेंट वगैरे आपलं लावून झालेलं आहे. कळशी टाकून आम्ही आता निघालेलं आहे. यो भाव आपल्यासोबत आहे आणि आम्ही आता निघालो केदारनाथला. काल रात्री आम्ही इथे थांबलो होतो भावानं, लय डेंजर हवा टाईट होऊन गेली होती आणि आता निघालो. पोचल्यावर तुम्हाला दाखवतो बाबा केदारनाथ मंदिर. आणि इकडचं वातावरण बघा एकदा, रावसवाला चाललाय. पिट्टू सर्व यायला लागले. चला भेटूया. इकडं बघा एकदा, चेक करा काय आहे हे. बर्फ एकदम खतरनाक. बर्फात चादरीत बर्फ. यो बर्फ खातोय घोडा आणि आता माझे हात सोडा, बर्फाला लावतो हात. बाबो यो हो एवढी थंडी आहे भावानो, काय सांगू तुम्हाला. हे बघ नुसता बर्फ केवढा मोठा आहे बघा. एक जरी पडला तरी खतम कहाणी. अजून 4 किलोमीटर तरी आहे ना. 4-5 किलोमीटर आहे. हे बघा कुठून आलेलं आहे आम्ही, एकदा चेक करते बघा खाली. डायरेक्ट व्ही शेप मध्ये दिसत होता ते, हेच आहे. अजून पण जवळ नाही, पण एवढी गार हवा आहे, हात पण गाठून टाकते. ठंडी हवा चले पहाडो में है वास तेरा. बघा मित्रांनो, हेलिकॉप्टर वगैरे चालू झालेले आहेत. आणि इकडं बघा पहाड, डोंगर बघा कसल्या एकदम रावस. आणि आम्ही आता शॉर्टकट रस्ता वापरतोय बघा. यात्रेकरू उद्यापासून बाबा केदारनाथचे कपाट खुलणार आहेत आणि हे बघा किती लोक मेहनत करतात. आणि आम्ही शॉर्टकटने चाललोय. आणि समोर बघा बेस कॅम्प आहे, त्याच्या पुढं हेलिपॅड आणि त्याच्या पुढं बाबा केदारनाथ मंदिर. हे बघा हेलिकॉप्टर काय बर्फ एकदम खतरनाक सोन्यासारखं चमकतंय बाबा. एक नंबर. हे बघा नजारे बघा एकदा तुम्ही. हे बघा किती लोक हे करतात बघा. खतरनाक भावानो, खतरनाक. हे पहाड बघा भावानो, हात असं गाठून टाकतोय. 2 मिनटं पण मी हात बाहेर नाही काढत आहे आपल्या जॅकेटमधनं, एवढं गाठून टाकतोय सर्व. माझी बॅग पण थंड पडले, सर्व थंड पडून गेलंय, काय सांगायचं. कोलबी झाले अक्षरशः. लय भारी वाटतंय, पण मजा पण तेवढीच येते भावानो. एक नंबर ॲडव्हेंचर चालू आहे. क्या लाए हैं क्या ले जाना, जैसे आया वैसे चला जाना. कुछ जीवन जो खुशी. भाई साहब ये देखो यार, माझ्या मागे पुढं तिकडं बघाल तिकडं नुसता बर्फ आहे. आणि हे बघा तिकडे एकदा खतरनाक नाही, लय रावत चाललाय भावानं. फुल ॲडव्हेंचर एकदम. व्हिडिओ वगैरे बनतात. हे बघा
पैदल यात्रेवाले मित्र आहेत भाऊ आपले. घोड्यावरनं माणसं चाललेत. आता अजून पालख्या वगैरे आल्यात नाही, तुम्हाला दाखवतो. तुमचा भाव पोहोचलाय बर्फामध्ये आणि आता इथून नाही म्हटलं तरी 1-2 किलोमीटरवर केदारनाथ बाबाचं मंदिर आहे. चला असंच व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. एकदम तुमचा भाव पोहोचतोय बर्फामध्ये. आणि घोड्यावरनं कधी येऊ नका, नाही तर तुम्ही पडून जाल. हे बघा लय डेंजर, एकदम सफेद चादर. नाही म्हटलं तरी 7-8 फुटाचा बर्फ आहे भावा. त्याच्यामधनं रस्ता आहे एकदम खतरनाक. वरती बघा भावाने एकदा. आता थांबा जरा, शेवटपर्यंत बघत राहा. बर्फच बर्फ. एकदा चेक करा आपण कुठं आलेला आहे. जो हे बघ आयच्या गावात एकदम गारगार वाटतंय भावानं. आत एकदम कडक झाला लगेच भाऊ. बर्फच बर्फ एकदम रावस. आणि नाही म्हटलं तर लय मोठं. हे बघ डेंजर भावा, डेंजर खतरनाक. ह्याच्यावरनं गेलं का डायरेक्ट खाली, विषयच नाही. आणि पुढं बघा नुसता बर्फ 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 भाऊ. हो ना. आणि वरती बघा सूर्यनारायण कसे एकदम व्ह्यू देतात. कडक डोंगर बघा, डोंगरात बर्फ, बर्फात डोंगर. आणि ह्या भावाने ह्या पाण्यामध्ये तुम्ही हात टाकू शकणार नाही, एवढं गार पाणी आहे ना भावा. विषय हाड होऊन जाईल तुमचा एकदा. हे बघा कसं ग्लेशियर आहे हा. हा थोडा थोडा पिघलत पिघलत खाली पाणी चाललंय. एक नंबरवाला. पुढं बघा पैदल यात्री वगैरे आहेत, चाललेत. आता आपण बेस कॅम्पच्या जवळ पोचलेलं आहे. तिथून पुढं केदारनाथ 1-1.5 किलोमीटर राहिलं आहे. मस्तपैकी बर्फच बर्फ भावा. डोंगर बघा भावाने एकदम रावस. पुढं बघा काय व्ह्यू आहेत खतरनाकवाले. पहिला हा रस्ता होता मला वाटतंय जुनावाला. आणि ह्या घोड्यांपासून जरा लांब राहायच्या आयला धक्का बिक्का मारतात भेंडी. विषय नाही एकदम. अरे बघत नाही मागं पुढं आणि सीधा धक्का मारून देतात भावानं. म्हणून जरा ह्यांच्यापासून लांब राहा. येताना जरा सावकाश या. घोड्यावर नाही चढला तरी चालेल, पण पायी या. नक्कीच तुम्हाला स्वर्गात आल्यासारखं वाटेल 100%. भावानं आपण मुंबई टू केदारनाथ यात्रा सुरू केली होती रामनवमीच्या दिवशी. आणि आज आपल्याला 25 ते 26 दिवस झालेले आहेत. आणि या 26व्या दिवशी आपण पोचलेलो आहे केदार घाटीमध्ये. आणि इथून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर केदार बाबाचं मंदिर आहे. आणि बघा भावानं लय मजा येते, कारण की आपण जो स्वप्न बघितलं होतं, जे आपल्याला करायचं होतं, यायचं होतं, ते आता आपण रिअलमध्ये पोचलेलं आहे अशा जागेवर जिथं भावानं सर्वांचं यायचं स्वप्न असतं, किंवा काय पण म्हणू शकता तुम्ही. एकदम अरे मग स्वप्नच असतं सर्वांचं की बाबा एकदा तरी आपल्या लाईफमध्ये केदारनाथ बाबाचे दर्शन झाले पाहिजेत. आणि ते भावानं माझं पण एक स्वप्न होता, सर्व लोकांसारखंच ते आता आपलं पूर्ण होणार आहे. उद्या बाबाचे कपाट खुलणार आहेत दरवाजे आणि आपण मस्तपैकी दर्शन वगैरे करणार आहे. एकदम लय भारी मजा येणार आहे. पण एकदा तुम्ही इकडचे व्ह्यू बघा, हे व्ह्यू बघण्यातच लय मजा येते. तर पुढे गेल्यावर अजून किती मजा येईल भावानं तुम्ही बघा. आणि एकदा नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण प्लॅन बनवा आणि केदारनाथला नक्की या तुम्ही. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, पण तुम्हाला एक अनुभव घ्यायचा असेल बाबा की कसा आहे इकडचा ॲडव्हेंचर, किंवा स्वर्गामध्ये कसं शेवटीला स्वर्गच आहे. तर स्वर्गामध्ये चढण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आणि किती काय करावं लागतं ते तुम्हाला इकडं आल्याशिवाय समजणार नाही. व्हिडिओमध्ये तर एवढं काय समजत नाही, कारण की व्हिडिओ तर फक्त दाखवतोय तुम्हाला. पण जे अनुभव आहेत इथले चालण्याचे म्हणा किंवा रात्री थांबण्याचे म्हणा, कुठं काय खाण्यापिण्याचे सर्व A to Z हे अनुभव तुम्हाला इथं आल्यावरच भेटतील. तर तुम्ही नक्की या केदारनाथ यात्रेला, बघा तुम्हाला काय अनुभव येतात ते. आणि जर तुम्ही गेला असाल तर कमेंट करून मला सांगा, आणि जर येणार असाल ते पण मला कमेंट करून सांगा. तिथपर्यंत जय श्री केदार, जय श्री महाकाल. हेलिपॅड आणि समोर हलकासा टोक दिसत असेल तुम्हाला श्री बाबा केदारनाथचं मंदिर. यात्री भरपूर आलेत आणि समोर बघा नुसता डोंगर ना. इथून फक्त केदारनाथचं कळस दिसतंय आणि पाठी बर्फाची चादर, चदरीत डोंगर एकदम रावस. भाई क्या कहना चाहोगे?
ना स्वर्ग पहुंच गए भाई। स्वर्ग की हमारे सीट। पूर्वज गए थे पांडव, हमारे पूर्वज थे पांडव। पांडव। तो भाई हमारे पांडवों ने इसकी खोज करी थी, मैं खुद ही बनाया था, हाँ। मैंने किया था। और यहाँ से वो गए थे सीधा स्वर्ग की ओर, तो स्वर्ग यहीं से स्टार्ट हो जाता है, बरोबर। ठीक है ना। ये स्वर्ग है भाई, स्वर्ग देव। तर मित्रांनो लय डेंजर काम झालेलं आहे आपला, एकदम लय भारी पण वाटतंय आणि लय जबरदस्त, न बोलण्यासारखे शब्द आहेत आपल्याकडे आता भावांना. समोर बाबा केदारनाथचा गोला खा लो। ये देखो बोल गोला खाले खिला रहा है दुनिया पैसे से खाती है, फ्री में मिल रहा है। भावानो. एक काला खट्टा नंबर. डालो, काला खट्टा डालो और एंजॉय करो। 26 दिवसाच्या प्रवासानंतर फायनली आपण पोहोचलेलं केदारनाथ बाबाच्या मंदिराजवळ. इथून फक्त 500 मीटर नाही, 200-300 मीटरवर अंतरावर मंदिर आहे. थोडा टाइम आम्ही इथं थांबणार आहे. हा हलकासा कळस दिसत असेल बघा. पोचलो भावानं, फायनली पोचलो. जे आपलं स्वप्न होतं ते आता हकीकतमध्ये आहे ना. स्वर्गात यायचं होतं, बाबा केदारचे दर्शन करायचे होते, ते आता पूर्ण होणार आहेत. लय भारी वाटतंय भावानं, काय बोलायचं सुचत पण नाही है ना भाई. ये बातें शब्दों में बयां नहीं कर सकते, उसको यहाँ पर आकर ही आपको बताना पड़ेगा. जय श्री केदार. केदार घाटी आणि बाबाचं मंदिर समोर. हमको फिर दिखाना पड़ेगा अपना प्रूफ डाल दीजिए यहाँ पे। हे आहे हेलिपॅड आणि इकडं आहे काल भैरव बाबाचं मंदिर आणि पुढं आहे काल. हाँ यमराज है आगे. यही से तो बाढ़ आई थी 2023 में, सबको यहाँ पे निपटा के चली गई है ना भाई. एक ही झटके में सबको खत्म कर दी. और जो भी ऊपर गए वो बर्फ से पिघल के उधर ही जकड़ गए. पिघल के नहीं, अकड़ के. देखो दोनों चारों तरफ से बर्फ ही बर्फ है. जो भी ऊपर, हाँ इसमें पानी भी ऐसा लगता है साला शरीर घोटने जैसा, खून जमाने वाला बर्फ है ये. लगता तो सुंदर है लेकिन है भाई खतरनाक. जेवढे पण लोक वर गेले ना पळून 2013 मध्ये, ते सर्व लोक आकडून मेले भावानो. म्हणजे कसं थरारा असेल भावा, बघा आता तुम्हीच माहोल बघा एकदा भावाने, एकदा बघा फर्स्ट. आणि जीवनात एकदा तरी केदारनाथ बाबाच्या दर्शनाला नक्की या. जय श्री केदार, जय श्री महाकाल. लोग इस पानी में नहीं यार ये तो करंट है, उसमें क्या करेंगे. कैमरा तो अपने हाथ में है. नहीं, अरे कैमरा तो अपने हाथ में पकड़ा है भाई. पेटी बजाओ उसमें. करंट में नहा रहे, ये पानी नहीं करंट है. एक बार लग गया तो साल भर याद करेंगे. पर एक बार लग गया ना पाप भी सारे खत्म हो जाएंगे। आप भी धुल जाएंगे और बार बार याद करेंगे। ये देख रहे हो भाई, तो इधर ये भाई हरियाली है, हरियाली है. वाइट वाली हरियाली है, वाइट वाली। वाइट वाली बर्फ में चादर, चादर में बर्फ, हाँ एक नंबर. ये देखो सामने से भाई, देखो कैसे सामान लेके आ रहा है लड़का। ये भाई पिट्टू देखो, भाई, पिट्टू भाई. ये भाई ऐसे काम होता है यहाँ पे। संगम घाट की ओर चलना है. ये देखो ओम नमः शिवाय. अच्छा अच्छा. ये रहे ओम और आगे बैठे बाबा भाई. सपने में देखा था, टीवी में देखा था, आज हम देख रहे हैं हकीकत में. केदारनाथ बाबा के दर्शन के लिए आए. मात्र 200 किलोमीटर, 200 मीटर पे दूरी पे है भाई साहब. पैर बीर के सब लग चुके हैं, लेकिन हम जाएंगे. बहुत मजा आ रहा है. आप भी आना भाई. पाहनो, आपण ज्या गोष्टीचे विचार करत होतो, स्वप्नामध्ये आपण विचार केला होता, ती गोष्ट बघा माझ्या समोर आहे.
म्हणजे ज्या इच्छा असते ती पूर्ण होते. बाबांनी शेवटीला मला बोलवून घेतलं त्यांच्यापाशी. आणि भावानं काय बोलू असा झालाय आता.